नमस्कार, मी वैशाली. माझ्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण केल्यामुळे सुख समृद्धी तसेच इष्टफळ प्राप्त होते असा भक्तांचा अनुभव आणि विश्वास आहे. म्हणून एकदा तरी वर्षातून श्री गजानन महाराजांचे पारायण नक्की करावे. तर हे पारायण कसे करायचे, तसेच कोणत्या तिथीला करावे आणि पारायणाचे किती प्रकार आहेत, आणि तसेच नैवेद्य कोणता दाखवावा, तर ही सगळी संपूर्ण माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तसेच यावर्षी श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन रविवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी आहे. श्री गजानन महाराज हे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे प्रकट झाले. त्यांचा जन्म कधी झाला हे सांगता येणार नाही. श्री गजानन महाराज हे दत्त संप्रदायातील एक श्रेष्ठ योगी होते. श्री गजानन महाराज 1878 मध्ये 23 फेब्रुवारी रोजी शेगावी प्रथम दिसले. तर आता पारायणाचे कोणते कोणते प्रकार आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहिला प्रकार आहे एक आसनी पारायण. हे पारायण एका दिवसात एकाच बैठकीत केले जाते. एकाच दिवसात एकाच बैठकीत संपूर्ण 21 अध्याय वाचून पारायण केले जाते आणि हे पारायण गुरुपुष्यामृत योगावर आणि श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या दिवशी हे पारायण करायचे असते. तर हे असे एक आसनी पारायण आहे. दुसरे एक दिवसीय पारायण आहे. एक दिवसीय पारायण म्हणजेच एका दिवसात आपल्या सवडीप्रमाणे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत संपूर्ण 21 अध्याय वाचून पारायण केले जाते आणि हे पारायण श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या दिवशी केले जाते. म्हणजे एका दिवसातच तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. तर तिसरा आहे 3 दिवसीय पारायण. 3 दिवसीय पारायण म्हणजे 3 दिवस अध्याय वाचून पारायण केले जाते. यात रोज म्हणजे 3 दिवस 7-7-7 अध्याय किंवा 9-7-5 असे अध्याय वाचून पारायण केले जाते. हे 3 दिवसीय पारायण प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या दशमी, एकादशी, द्वादशी अशा तिथींना म्हणजे असे 3 दिवसच केले जाते हे पारायण. हे 3 दिवसीय पारायण आहे. तर नंतरचं आहे सप्ताह पारायण. यात सलग 7 दिवस अध्याय वाचून पारायण केले जाते. यात दररोज 3 अध्याय वाचून पारायण करतात. हे पारायण श्री गजानन प्रकट दिन, श्री गजानन महाराजांचे संजीव दिन आणि सप्ताह या निमित्ताने हे सप्ताह पारायण केले जाते. म्हणजे 7 दिवस तुम्हाला दररोज 3 अध्याय वाचायचे आहे. तर नंतरचं आहे गुरुवारचे पारायण. गुरुवार हा गुरूंचा दिवस आहे म्हणून 21 गुरुवार म्हणजे दर गुरुवारी 1 अध्याय वाचून असे 21 अध्याय म्हणजे 21 गुरुवारचे पारायण करायचे असतात. 21 गुरुवार. तर नंतरचं आहे चक्री पारायण. यात अनेक भक्तांनी मिळून रोज 1 अध्याय वाचन करून 21 दिवसात हे पारायण करायचं असतं. तर याला चक्री पारायण असे म्हणतात. पुढचं आहे संकीर्तन पारायण. यात एक भक्ताने व्यासपीठावर बसून ग्रंथाचे वाचन करावे आणि घरातील व सर्वांनी इतरांनी ते श्रवण करायचं असतं. पुढचं आहे सामूहिक पारायण. यात एकापेक्षा जास्त भक्तांनी एकाच दिवशी एकाच ठिकाणी एकाच वेळी पारायणाची सुरुवात करून आपापल्या गतीने अध्याय वाचन करून पारायण करायचं असतं. येथे प्रत्येकाने संपूर्ण ग्रंथाचे वाचन करावे. तर याला म्हणतात की सामूहिक पारायण. अशा प्रकारे संपूर्ण ग्रंथाचे पारायण मनोभावे केले तर इष्टफळ नक्की मिळते. श्रद्धा ठेवून केलेले पारायण मनाला शांती देते तसंच कृपा पण देते. आता पारायण केल्यावर नैवेद्य काय दाखवायचा, तर श्री गजानन महाराजांचे पारायणानंतर म्हणजेच पारायण समाप्तीच्या दिवशी पिठलं भाकरी किंवा झुणका भाकर, आंबाडीची भाजी, मुळ्याच्या शेंगा, हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा पिठी साखर यांचा नैवेद्य दाखवावा. आणि श्री गजानन महाराजांचा प्रकट दिनाच्या दिवशी चून भाकरी म्हणजेच पिठलं भाकरी, आंबाडीची भाजी, मिरचीचा ठेचा हा नैवेद्य दाखवावा आणि गोडमध्ये शिरा तुम्ही दाखवू शकतात. तर ही सगळी तुम्हाला मी माहिती सांगितलेली आहे की पारायणाचे काय काय कोणते कोणते प्रकार आहे, कसे करायचे, कोणत्या तिथीला. तर हे तुम्ही हे सर्व माहिती जे भक्त आहे गजानन महाराजांचे त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचा, शेअर करा. जर ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, गणगण गणात बोते.